तर आज मी आले आहे दादर येथे पूजा कलेक्शनला, जिथे नऊवारी साडी तुम्ही म्हणाल तशी शिवून मिळते. स्टार्टिंग रेंज काय? माझ्याकडे स्टार्टिंग रेंज 1500 पासून आहे ते लास्ट म्हणजे 5,500 पर्यंत साड्या आहेत, बनारसी शालू पर्यंत. म्हणजे काय काय शाही मस्तानी राजलक्ष्मी पॅटर्न आहेत ना, ते आर्टिफिशियल आहे की ते कळतं की हे शिवलेलं आहे. पण जे ब्राह्मणी किंवा पेशवाई मस्तानी मराठमोळी आहेत त्या वाटत नाही. फक्त शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी पॅटर्न शिवायचं असेल तर त्याला एक दिवस तरी पूर्ण लागतो. हे हाय हॅलो नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं फॅशन मिशन या लोकशाहीचा नव्या कोरा सेगमेंटमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षाची तयारी सगळेच करतात. तुम्ही तुमची तयारी केलीत का? म्हणजे विशेष म्हणजे महिला यांचं त्या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं, जसं की नऊवारी साडी किंवा चंद्रकोर टिकली आणि सुंदर कोल्हापुरी हे ना त्या रॅलीमधलं खास आकर्षण ठरतं. अगदी बरोबर ओळखलं. माझ्या पाठी ही जी छान सुंदर अशी नऊवारी ड्रेप केली आहे ना, तर आज मी आले आहे दादर येथे पूजा कलेक्शनला, जिथे नऊवारी साडी तुम्ही म्हणाल तशी शिवून मिळते. बरं, त्याचे रेट काय आहेत, किती वेळात ती शिवून मिळणार आहे, आपण त्या काकूंनाच विचारू. चला बघूयात काय काय कलेक्शन आहे आणि किती रेंजला ती साडी आहे, किती रेंजला ती शिवून मिळणार आहे. नमस्कार. नमस्कार, मला सांगा तुमचं नाव काय? माझं शर्मिला शरद सुर्वे. अच्छा, आणि सगळ्यात आधी लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत. मला सांगा, मी आता 2 मिनिटं थांबले होते आणि इतकं सुंदर सुंदर कलेक्शन आहे, म्हणजे माझं असं झालं ही सुंदर आहे, अरे ती तर त्याच्यापेक्षा सुंदर आहे. काय म्हणजे इतकं व्हरायटीज आहेत आणि काय रेंज आहे, स्टार्टिंग रेंज काय? माझ्याकडे स्टार्टिंग रेंज 1500 पासून आहे ते लास्ट म्हणजे 5,500 पर्यंत साड्या आहेत, बनारसी शालू पर्यंत. कॉटन सिल्क ते बनारस सिल्क पर्यंत माझ्याकडे साड्या आहेत. अच्छा, पण 1500 तुम्ही म्हणताय म्हणजे ती शिवून आपल्याला 1500? फक्त साडी शिवायचे वेगळे 800 रुपये आणि 1200 रुपये स्टिचिंग चार्ज आहे. अल्बम आहे. ब्राह्मणी पेशवाई मस्तानीचे 800 रुपये आहे, शाही मस्तानी राजलक्ष्मीचे 1200 रुपये. अच्छा, म्हणजे जर साडी फक्त आपल्याला घ्यायची असेल तर साडी पण मिळू शकते आपल्याला इथे? पण नुसती घेऊन जातात ना कोणी, मग कोणी नेसतात, ज्यांना नाही शिवायची असेल तर नेसतात, पण काय काय शिवायला येत पाहिजे तर शिवून पण देते मी. अच्छा, मला सांगा की एक साधारण म्हणजे आता कोणी तुमच्याकडे कस्टमर आला, आपले कस्टमर जर आले तर त्यांना जशी हवी आहे या व्यतिरिक्त तर तीही शिवून मिळेल इथे? हो हो, जे त्यांनी पॅटर्न दाखवतात मला मोबाईल मध्ये की ह्या पॅटर्नची शिवून मिळेल का, जे पॅटर्न असेल त्या पॅटर्नची मी शिवून देतेच. अच्छा, मला तुमच्याकडच्या खास काही व्हरायटी मिळू शकतात का आपल्या प्रेक्षकांना दाखवायला, म्हणजे साडीमध्ये? मी स्टार्टिंग रेंज पासून दाखवू का तुम्हाला साडी? आता ही आहे 1500 ची आहे स्टार्टिंग रेंज. हे कॉटन सिल्क आहे आणि रेशम बॉर्डर आहे, पण या खूप छान वाटतात एकदम साड्या. हे बघा, आणि कलर तर खरंच सुंदर, भरपूर येतात, 10 ते 12 रंग याच्यामध्ये येतात. अच्छा, खूप सुंदर वाटतात हे कलर. ही बॉर्डर आहे आणि हा पदर येतो याचा. हा पदर असणार आहे आणि ही बॉर्डर असणार आहे. अच्छा, यात ब्लाउज पीस असतो का? याच्यामध्ये काय काय साड्यांमध्ये ब्लाउज पीस येत नाही, पण हल्ली ज्या नवीन नवीन साड्या येतात, डिझायनर साड्या वगैरे, त्याच्यामध्ये ब्लाउज पीस येतोय. अच्छा, त्यामुळे आता ते कुठे शोधायला त्याच्यावर मिसमॅच नाही. काय काय साड्यांमध्ये येत नाही, ज्या पूर्वीच्या येत होते पॅटर्न रनिंगचे चालू होते त्याच्यामध्ये नाही, पण आता नवीन मॅचमध्ये येत आहेत. आणि जी तुम्ही एक्स्ट्रीम जी म्हणत होतात 5,500 पर्यंत त्यातली एक दाखवा. वाव, फारच सुंदर कलर आहे, फार सुंदर कलर आहे. हा बनारस सिल्क आहे, पूर्ण पदर भरलेला आहे आणि ऑल ओव्हर फुल साडी बुट्टीने भरलेली आहे, अशी पूर्ण साडी बुट्टी आहे. यात ब्लाउज पीस असतो? अच्छा, कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे त्याला, त्यामुळे तो खूप उठून दिसतो एकदम. मला पर्सनली विचारायचं, ही जी बॉर्डर असते ती आपल्याला लागत नाही जेव्हा आपण नेसतो साडी तेव्हा? याच्यामध्ये अस्तर लावून शिवून देतो आतमध्ये, कॉटनचं अस्तर लावतो, म्हणजे काही आपल्याला टोचत नाही. इझी टू वेअर, अगदी पॅन्ट सारखी घालायची, राईट साईडला नॉट बांधा आणि पदर पिनअप करा, बस एवढंच आहे. त्यामुळे लागत नाही, कारण आपण ज्या सहावारे साड्या नेसतो ना ती कधी कधी चालताना लागते आणि हे आपण लग्न समारंभात नेसतो, त्यामुळे खूप धावपळीत इझी आपण वेअर करू शकतो. इझी वेअर करू शकतो, कॉटनचं अस्तर लावतो ना. अच्छा, म्हणजे काहीच नाही वाटत. आणि आता तुम्ही म्हणालात की लगेच आपण पॅन्ट सारखी घालायची आणि पिनअप करायची, तर मला असा प्रश्न आहे की बऱ्याचदा कसं होतं की लगेच नऊवारी रेडीमेड असते ती कळून येते, तर अशी काय खासियत आहे, म्हणजे काय आहे की म्हणजे असं होतं का? आर्टिफिशियल म्हणजे काय काय शाही मस्तानी राजलक्ष्मी पॅटर्न आहेत ना, ते आर्टिफिशियल आहे की ते कळतं की हे शिवलेलं आहे, पण जे ब्राह्मणी किंवा पेशवाई मस्तानी मराठमोळी आहेत त्या वाटत नाही. असं नेसल्यासारखं वाटतात. माझ्याकडे खूप कस्टमर म्हणतात की इतके छान वाटलं फंक्शन मध्ये, कोणाला वाटलंच नाही की ही शिवलेली साडी आहे, असं वाटलं की नेसवलेली आहे, असं लुक्स येतं त्याचं. ओके, आणि
म्हणजे आपल्याकडे इथेच शिवून मिळतात. हो, इथे शिवून मिळतात, इथे शिवले जातात. आणि तरी साधारण काय टाइम पिरियड मध्ये? मी ब्राह्मणी पेशवाई मस्तानी एका तासात पण देते शिवून. अच्छा. आता तुमच्या अगोदरच एक कस्टमर हा. होते, ते उरणवरून आलेल्या, त्या म्हणाले की मला की लगेच द्याल का? म्हटलं हो थांबा, तासभर थांबा, मी देते शिवून. मग त्या फिरून आल्या आणि त्यांना दिली, त्या खूप खुश होऊन गेल्या आणि अगदी. असे दादर customer- दादर असा एरिया की जिथे 1 तास पण अपुरा वर, त्यामुळे हो, तुमचं काम आहे. ते म्हणत बरंच झालं आम्हाला दादरला, हा. बाकी शॉपिंग करायची, तोपर्यंत साडी तयार होते आमची, हा. म्हणून खुश होतात त्या. क्या बात आहे. फक्त शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी पॅटर्न शिवायचं असेल तर त्याला एक दिवस तरी पूर्ण लागतो. अच्छा. म्हणजे आज दिली तर उद्या पण मिळू शकते अच्छा. असं. आणि ही जी सगळी रेंज आहे साड्यांची 1,500 पासून 5,500 पर्यंत, यात सगळ्या पॅटर्नचे आपल्याला शिवून मिळतात की याला काही म्हणजे असं नाही, हे? नाही, नाही, नाही. जे पॅटर्न पाहिजे ते हा. प्रत्येक साडीमध्ये शिवून मिळेल. अच्छा. काय काय जण डिझायनर साड्या आणतात तर ते सहावारी असतात, ब्रॉकेट असतात किंवा सिफॉन वगैरे असं, म्हणजे किंवा वर्कवाली, तर त्या नऊवारीमध्ये येत नाही. मग त्या 2 सहावारी सेम आणतात, तर त्याच्यामध्ये पण शिवून देते सेम टू सेम साड्या आणल्यावरती. अच्छा. असंही आहे, म्हणजे कोणाला नाराज करायचं नाही Correct. की ते म्हणतात की नाही नाही ती साडी इतकी छान आहे, मग मी सांगते सेम आणा 2 हा. साड्या, त्याच्यात देते शिवून, अच्छा. तर तशाही शिवून देते. अच्छा. मग फक्त आपण त्याचे शिवण्याचे चार्जेस लावतो. शिवण्याचे चार्जेस लावते, बस बाकी काही नाही. अच्छा. आणि तुमची ही इकडे ब्रांच आहे की आपल्याला कुठे म्हणजे नाही, दुसरीकडे? आहे ना, अजून माझी पुण्याला पण 2 ब्रँचेस आहेत. हो. हा, माझ्या एक पुण्याला बहिणीचं शॉप आहे, एक भाचीचं शॉप आहे. पूजा कलेक्शनच आहे, दोन्हीकडे पूजा कलेक्शन आहे, हे तिसरं पूजा कलेक्शन आहे. 3 ब्रांच आमच्या आहेत. आणि मेन ब्रांच तुमची पुण्यालाच आहे, पुण्याला. मेन हा. ती ब्रांच, नाही तर सेकंड मी, थर्ड माझी भाची. क्या बात आहे. म्हणजे कसं आपले जर प्रेक्षक पुण्याला असतील तर त्यांनाही तिथे हो, जायला हो, पाहिजे. नक्कीच, येस, नक्की नक्की. मला सांगा, आणि आता हे झालं साड्यांचं हे, त्या आता मला व्यतिरिक्त इथे पर्कल पोलकं दिसतंय किंवा धोतर जसं शिवून मिळतात, मग त्याचं काय रेंज आहे? परकर पोलका एज वाईज शिवून देते, म्हणजे काय काय जण 2 महिन्यापासून पण शिवून घेतात की बारशाला आम्हाला घालायचंय असं, ते 10 वर्षापर्यंत मी परकर पोलका, फ्रॉक वगैरे ते पण शिवून देते. आणि त्याची रेंज वेगवेगळी आहे, एज नुसार रेंज वेगळ्या आहेत. आणि कद म्हटलं की धोती 16 ते 400 रुपये आहे. अच्छा. पण हा. ते हे साड्या इकडच्या घेतल्या? साडा नाही, ते धोतीचं कपडं वेगळं असतं, हे धोतीचं कापड आहे. ओ, हा. अच्छा, अच्छा. जर त्यांनी आणून दिलं तर 400 रुपये हा. शिलाई, किंवा माझ्याकडे कापड घेतलं तर वेगळी प्राइस. अच्छा. पण शक्यतो बाहेरूनच आणतात, कारण माझ्याकडे कलर त्याचे थोडेसे कमी आहेत, मी साड्यांकडे जास्त हे साड्यांचे करते. जास्त हा. कौल आहे. मला एखादं तुम्हाला आवडेल तो छान एक पीस दाखवा ना, हो, कलर वाईज. हे पितांबरी कलर आहे, हा हा. तर खूप सगळ्यांना आवडतो. वाव, फिनिशिंग पण सुंदर आहे. सुंदर आहे, सिल्क आहे, वाव. असं बारीक छोटी बॉर्डर आहे. आणि त्यामुळे आता काय झालं, नवरा नवरी आणि हो, हे करताना. मिसमॅच करतात करतात, किंवा हो हो करतात हे. करतात. हा. फॅमिली करतं, लहान, Correct, हा, correct. आई म्हणजे मम्मी पप्पा आणि हा. त्यांचे मुलं, हा. सगळ्यांचं आम्ही हे करून देते. अच्छा, म्हणजे सगळ्यांचे कस्टमाइज इथे होतात, अगदी सगळ्यांचं लहान मुलांना होतं. पण हो, करायचं. हो, हो, हो. बरं, लहान मुलांवर मला विचारायचं की जर आई आणि मुलीला जर साडी करायचं ट्विनिंग, असेल, हो करते ना, तेही करते. पण करते. सेम आपल्याकडे आहेत हो available हो ह्याचे? हो हो, सेम अवेलेबल आहे, नसेल तरी मी अवेलेबल करून त्यांना शिवून देते. अच्छा अच्छा. त्यामुळे तीही चिंता आता मिटणार आहे. जर तुम्हाला ट्विनिंग करायचं असेल एका किंवा कस्टमरने मला बदलापूरहून कालच मला व्हॉट्सअपला फोटो हा. पाठवला की माझी मुलगी आता 1 वर्षाची, म्हणजे 8 महिन्याची आहे, तर मला तिच्यासाठी एक साडी शिवायची आहे, पण माझा रंग तो तिला पाहिजे साडीला. तर मी म्हटलं तुमचा कुठचा रंग आहे, मला व्हॉट्सअपला पाठवा. मग त्यांनी मला पाठवला, असं मँगो कलर आणि रेड कलरची बॉर्डर होती. म्हटलं चालेल, शिवून देते म्हणून. आणि मग मी आज त्यांना सकाळीच आलेल्या त्या, मग त्यांना दिलं, त्या इतका खुश झाला, म्हणाले बापरे सेम टू सेम मॅचिंग छान झालं म्हणून. असंही देते करून. क्या बात. म्हणजे रिस्पॉन्स छान आहे, जरी डिजिटली पण असलं हे माध्यम, तरी पण रिस्पॉन्स छान आहे. खूप छान आहे. आता समजा जर कोणी बाहेरचं असेल, म्हणजे प्रत्येकाला इथे येणं शक्य होत नाही, बरोबर आहे. मग ते डिलिव्हरी केलं जातं का? हो, डिलिव्हरी देते. इथे मुंबईच्या वगैरे असेल आपल्या भारतामध्ये, इथेच कुठे इंडियामध्ये, तर मी कुरिअर करतेच. त्याचे एक्स्ट्रा चार्ज असतात 100 रुपीज. आणि बाहेर इंटरनॅशनल तर माझे भरपूरच जातात, अमेरिका, कॅनडा, USA, भरपूर. म्हणजे ते ऑनलाईन पण करतात, ऑनलाईन चॉईस करतात, कधी व्हिडिओ कॉल करतात आणि साडी बघतात, चॉईस करतात आणि मेजरमेंट तिकडच्या तिकडे मला पाठवून देतात व्हॉट्सअपवरती. मग शिवते. मग काय काय जणांना ते म्हणतात की आमच्याकडे इथे तिथे पाठवून द्या, मुंबईतच कुठेतरी, मग ते आम्हाला करतील, किंवा डायरेक्ट मी पण करते असं. त्याचे चार्जेस वगैरे सगळं ते बँक ट्रान्सफर करून टाकतात. हा. म्हणजे इथेच आता फक्त दादर पुरता नाही राहिलाय, नॅशनल पण गिराईक भरपूर आहेत माझे. कारण खरंच इतक्या सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. कारण असं होतं की कोणती घेऊ आता. हो, मी असं होतं. ऍज अ म्हणजे मी जर कस्टमर असेल ना, तर मला तर हा प्रश्न पडलाच असता, कारण मी मगाशी साडी बघत होते, इतका सुंदर कलर आहे आणि ते रेअरली सगळीकडे मिळत नाही. मिळत नाही हा त्याला. एक आहे हो ना, काय काय तिकडचा रंग असे benefit. मिळतच नाही नाही, की नाही. छान वाटतात ते. त्यामुळे फारच सुंदर. मला काय वाटतं की इथे येणारच आहेत आपले प्रेक्षक, तर मला इकडचा फक्त ऍड्रेस जरा व्यवस्थित म्हणजे. हो, इथे माझं दादर वेस्टला आहे पूजा कलेक्शन.
शॉप नंबर 34 आणि बिल्डिंग नंबर 3 खानके बिल्डिंग नियर गिरगाव पंच डेपो. शॉपच्या बाजूच्या गल्लीमध्येच आहे पूजा कलेक्शन. अच्छा, आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? 9819723323. येस, थँक्यू सो मच. म्हणजे मला काय वाटतं की आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षाची खरेदी खूप सुरुवात झालेली आहे माझ्याकडे पाडवायला. आम्हाला हे घालायचं ते ट्युनिंग तर चालूच आहे, सगळं चालू आहे. घोड्यावर बसायचंय आम्हाला, हे करायचं रॅली खूप चांगलं. हो हो हो. त्यामुळे काय मला काय वाटतं माहितीये, माझं जेन्युइन मत आहे की पूजा कलेक्शन शिवाय बेस्ट ऑप्शनच नाहीये. कारण इतक्या व्हरायटीज आहेत आणि मेन म्हणजे फ्रेश कलर आहेत. अजिबात असं तुम्हाला ओल्ड फॅशन नाही आता मिळणार आहे. त्यामुळे आता वाट अजिबातच बघू नका. जर तुम्हाला साडी खरेदी करायची असेल किंवा शिवून पण घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, ते पण 1 तासात. 1 तासात. एक तासात. मसाले 1 तासात तयार. त्यामुळे त्याची फिकर नाही. त्यामुळे या आणि लगेच खरेदी करा. तर मंडळी, तुम्ही इथे बघितलं की पूजा कलेक्शनमध्ये इतक्या व्हरायटीज आहेत साड्यांच्या आणि इतके रंग आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि नक्की एखादी साडी शिवून घ्या, इथनं खरेदी करा. कारण तुम्हाला इथे बऱ्याच व्हरायटी आहेतच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि व्हिजिट करा. पाहत राहा लोकशाही मराठी.